मंडळी, पत्रकारितेची ताकद केवळ शब्दात नसते, तर ती समाजाच्या बदलाची नांदी घडवते। आणि अशाच परिवर्तनवादी विचारसरणीला शब्दबद्ध करणारे, निर्भीड पत्रकारितेचा ठसा उमटवणारे डॉक्टर प्रभू गोरे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पुरस्कार जाहीर झाला। हा पुरस्कार विश्वबंधुता साहित्य परिषद, पुणे रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध आणि काशात प्रकाशन यांच्या वतीने दिला जातो। यंदाच्या 27व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनात 12 एप्रिल 2025 रोजी पुण्यातील MS जोशी सभागृहात या प्रतिष्ठित पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे। डॉक्टर प्रभू गोरे हे केवळ पत्रकार नाहीत, तर पत्रकारितेच्या माध्यमातून समाज जागृती करणारे एक विचारवंत आहेत। उपेक्षितांच्या हक्कासाठी लढणारी त्यांची लेखणी समाजातील अंधार मिटवण्यासाठी नेहमी सज्ज असते। सध्या दैनिक आधुनिक केसरी या वृत्तपत्राचे मुख्य संपादक असलेल्या डॉक्टर गोरे यांनी निळकंठ खाडिलकर यांच्या अग्रलेखावर PhD केली आहे। समाजातील अन्याय, विषमता, संविधानिक मूल्यांचा अभाव याविषयी नेहमी जागरूक राहून त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून क्रांती घडवण्याचे कार्य केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पुरस्कार हा त्यांच्या पत्रकारितेतील संघर्षाची पावती आहे। मूकनायक हे केवळ वृत्तपत्र नव्हते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेला सामाजिक परिवर्तनाचा धगधगता ज्वालामुखी होता। त्याच धर्तीवर सत्याला वाचा फोडणाऱ्या पत्रकारितेसाठी दिला जाणारा हा पुरस्कार म्हणजे डॉक्टर प्रभू गोरे यांच्या संघर्षमय वाटचालीचा गौरव आहे। या पुरस्काराचे स्वरूप भारतीय संविधान आणि मानपत्र असं आहे। हा पुरस्कार फक्त या व्यक्तीचा सन्मान नाही, तर ती न्यायासाठी लढणाऱ्या पत्रकारितेची प्रतिष्ठा आहे। डॉक्टर प्रभू गोरे यांचा हा गौरव केवळ त्यांचा नाही, तर निर्भीड पत्रकारितेचा आहे। त्यांच्या या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन। हा पुरस्कार शब्दाचा नाही, तर समाज परिवर्तनाच्या प्रेरणादायी प्रवासाचा आहे। मंडळी, इथंच थांबतो। भेटूया पुढच्या व्हिडिओत एखाद्या वेगळ्या विषयासोबत। तोपर्यंत नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद।